बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांची अजित पवारांसोबत गुप्त चर्चा. उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं राजकारण. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत गुप्त चर्चा केली. ही भेट पुण्यातील जुन्नरमध्ये झाली. त्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय. संदीप क्षीरसागर हे जुन्नरमध्ये येऊन अजित पवार यांना का भेटले असावेत असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. मात्र या सर्व चर्चांवर खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय. बीडचे शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी आज अजित पवारांची भेट घेतली. या दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली आहे. या भेटीत दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची काही चर्चा झाली का? या भेटीमागचं कारण काय असे प्रश्न उपस्थित होत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या भेटीमागचं कारण सांगितलं. बीडसारख्या शहरात 21 दिवस झालेत पिण्याचं पाणी नाही, म्हणून तो मला शोधत इथं आलाय असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलंय. विरोधी पक्षाचा आमदार मला भेटला म्हणून कोणत्याही ब्रेकिंग न्यूज चालवू नका असं अजित पवार यांनी म्हटलंय. मी बीड जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. गेल्या 21 दिवसांपासून बीड जिल्ह्यात पिण्याचं पाणी आलं नाहीये आणि याबाबत भेट घेण्यासाठी आमदार संदीप माझ्याकडे आला होता असंही अजित पवार यांनी म्हटलंय. लोकप्रतिनिधी असल्यामुळे भेटणं गैर नाही. चंद्रकांत दादा पाटील हे ज्यावेळी पुण्याचे पालकमंत्री होते त्यावेळेस मी देखील त्यांना भेटायला जात होतो. बीडसारख्या शहरात 21 दिवसानंतर पाणी जातं आणि तातडीची गरज म्हणून ते मला भेटायला आल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय. यावर मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय. दरम्यान शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर अचानक उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय. दरम्यान अजित पवार गटाकडून अनेकदा शरद पवार गटाचे नेते संपर्कात असल्याचं बोललं जात आहे आणि या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र अजित पवार यांनी या भेटीबाबत खुलासा केला आहे. दादा संदीप क्षीरसागरांबरोबर चर्चा झाली काय? अरे तुम्ही ना इतके वेडे आहात. मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे. तो विरोधी पक्षाचा जरी आमदार असला तर त्याच्या शहरामध्ये 21 दिवस पाणी नाही प्यायला. ते सांगायला आला की दादा त्याच्यातनं काहीतरी मार्ग काढा. मी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. आता पालकमंत्री असल्यानंतर लोकप्रतिनिधी येणार ना, भेटणार ना. आम्ही पण विरोधी पक्षात असताना चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री होते, मी जायचो, भेटायचो. तुम्ही असं काहीतरी एक भाव निर्माण करता लगेच ब्रेकिंग न्यूज हे भेटायला. अरे एवढ्या मोठ्या शहराला 21व्या दिवशी पाणी जातं आणि तातडीची गरज म्हणून तो मला शोधायला इथं आला आणि आम्ही जेवत असताना त्यांनी मला सांगितलं आणि मी तिथं आता फोन केलेला आहे. मार्ग काढायचा प्रयत्न माझा चाललेला. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पुणे.